एका बाउलमध्ये 1 कप बेसन पीठ घ्यायचं आणि त्याच कपाने पाव कप तांदळाचं पीठ, यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची, धनेपूड, जिरेपूड, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडासा हिंग घालून हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं। आता यामध्ये 1.5 कप शेंगदाणे घालायचे। शेंगदाणे घेताना स्वच्छ निसून घ्यायचे। शेंगदाणे पिठामध्ये सुरुवातीला मिक्स करायचे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालून याचं पीठ मळून घ्यायचं आहे। एक वेळेस जर जास्त पाणी घातलं तर हे पीठ पातळ होण्याची शक्यता असते। मीडियम हीट वरती तेल गरम करायचं आणि त्यामध्ये शेंगदाणे घालून घ्यायचे। एखाद्या लाकडी चमच्याने याला सेपरेट करायचं आणि आलटून पलटून हे छान असे तळून घ्यायचे। अतिशय झटपट हे मसाला शेंगदाणे बनून तयार होतात। तुम्ही हे शेंगदाणे कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये बनवून घेऊन जाऊ शकतात किंवा जरी घरी बनवून ठेवले तर 1 ते 1.5 महिन्यासाठी हे आरामात टिकतात। तर करून बघा, अतिशय चटपटीत, टेस्टी, क्रंची असे शेंगदाणे बनवून तयार होतात। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल। बाय बाय।